आपल्या रोखठोक आणि परखड भूमिकांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या माजी आमदार पंडित पाटील यांनी आज राज्य सरकारवर सडकून टीका केली। रायगड जिल्ह्याचे अलिबाग येथील सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी आवाज उठवून लक्षवेधी सूचना मांडली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांनी जयंत पाटील यांना नूतनीकरणाचा शब्द दिलाय, पण आता भूमिपूजन कार्यक्रमात जयंत पाटील यांना डावलले गेले अशी नाराजी पंडित पाटील यांनी व्यक्त केली। जिल्ह्यात जणू केवळ उद्घाटनाची स्पर्धा लागली आहे। रायगड जिल्ह्यावर अधिकाऱ्यांचे राज्य आहे, त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे पंडित पाटील संतापाने म्हणाले। रायगड जिल्ह्याचं बऱ्याच दिवसांनी जिल्हा रुग्णालय की या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस जयंत पाटील यांनी आवाज उठवला, लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यामुळे शासनाला त्यावेळचे रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री मी सभागृहात त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी शब्द दिला होता की आम्ही याचं नूतनीकरण करू। नुकताच माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आणि आरोग्य मंत्री यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो। पण आज अशी बातमी आहे की भूमिपूजन होऊन एक पण काम चालू नाही त्यातलं। आता अधिकारी काय सांगतात की आम्हाला सीआरझेडची परवानगी पाहिजे। अरे भैया, सगळ्या परवानगी असल्याशिवाय एवढा मोठा जिल्ह्याचं रुग्णालय ह्याचं भूमिपूजन करताना विद्यमान खासदार जे सुनील तटकरे आहेत, सगळ्यात सिनियर खासदार आहेत, सिनियर लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची तारीख घेतली पाहिजे। धैर्यशील पाटील हे खासदार आहेत, नंतर कर्जत खालापूरचे खासदार आहेत, यांची तारीख घेऊन प्रशासनाने भूमिपूजन कार्यक्रम करायला पाहिजे होता। आणि आज राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे माझे मित्र आहेत, ते इथे आले होते, पण त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे कामकाज होते की नाही हे बघायची त्यांना गरज होती। आणि या एवढा महत्वपूर्ण कार्यक्रमाला जे आमदार आहेत माझी, ज्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला, त्यांना निमंत्रण पण नाही, त्यांचं नाव पण नाही। पालकमंत्री ज्यांनी कोणी उद्घाटन केलं की ज्याचं कर्तृत्व आहे, ज्याचं योगदान आहे, त्याचं नाव घेणं आवश्यक आहे। आज 5 वर्षापूर्वी उमट्या येथे कुठलं विद्यापीठ आलं होतं, मेडिकल कॉलेज, त्याचं पण काम अपूर्ण आहे। नुसती उद्घाटनाची स्पर्धा लावली, शिंदे गट आणि तटकरे गट, कोणाला श्रेयवाद नको म्हणून मुरुड साळवण्याचं तर भूमिपूजन केलं। अरे पण त्याला 3-3, 2-2 खासदार आहेत ना आपल्या जिल्ह्याला, त्यांना निमंत्रित करायला पाहिजे। आता झेंडावंदनाच्या पण कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाच्या नावाने अधिकार असतात। अरे माजी आमदारांचा पण प्रोटोकॉल आहे, त्याला पण निमंत्रित करायला पाहिजे, यायचं की नाही त्यांनी ठरवायचं आहे। पण अधिकाऱ्यांना विचारणारं कोण नाही, म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला जागरूक करतोय की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे। त्यांना प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत, पण दुर्दैवाने ती परिस्थिती नाही आणि जिल्ह्यामध्ये सगळं अधिकाऱ्यांचं राज्य आहे। मला आजच सकाळी बातमी समजली आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा नाही, पंचायतीपासून जिल्हा परिषद पासून सगळीकडे प्रशासक आहे, नगरपालिकेवर प्रशासक आहे। आणि असं असताना नुकताच 31 तारीख झाली, मी आज सकाळी काल 1 तारखेला रायगडचे सीओ यांची बदली झाली। अरे कमीत कमी त्यांना मार्च एंटर संपून दे, राज्य सरकारला एवढी घाई काय बदल्या करायची? बदल्या करणं, खो खो खेळण्यापेक्षा निधी द्या, त्यांना कामकाज करण्याची संधी द्या। माझी मागणी आहे की आज कागदोपत्री 31 मार्च संपलाय, पण प्रत्यक्ष तो अजून 15-20 दिवस चालतो, तेवढ्यापर्यंत तरी बच्चेवाल हे चांगले सीओ म्हणून त्यांनी कामकाज केलंय, त्यांना ठेवायला पाहिजे होता। माझी दुसरी मागणी, रायगड जिल्हा परिषदेचं बजेट झालंय, किती झालं बजेट? 60 कोटी, 60 कोटी झालं ना रे बाबा, 60 कोटी। पण जिल्हा परिषदेने MMRD मधून 150 कोटी फक्त अलिबाग मतदारसंघात दिलेत मंजूर, आणि पैसे किती आले मार्च मध्ये? 5 कोटी, आणि त्याच्या अगोदर काय 10-12 कोटी आले। अरे भाई, एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करता, त्याचे एस्टिमेट करता, आज MMRDतून फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मंजूर केला, त्याबद्दल आमदारांना मी धन्यवाद देतो। पण त्यांनी निधी पण आणण्याची तत्परता करायला पाहिजे
आज माझ्याच आंबेपूर ग्रामपंचायतीमध्ये 4-5 कामं मंजूर आहेत, पण संबंधित ठेकेदार पैसे नसल्यामुळे कामकाज तो करत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला अन्य योजनेतून कामं पण घेता येत नाहीत. तर माझी जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याकडे आणि CEO ला मागणी आहे की जे काम सुरू झालेलं नाही त्याला तुम्ही तात्काळ रद्द करा. एमएवाडीला विचारा, याच्या कर्जतला पण एमएवाडीतून फार मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामकाज झालंय. अरे जिल्हा परिषदेचा बजेट 60 कोटी रुपये खर्च करणारी यंत्रणा आहे आणि तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करता. तर एमएवाडीच्या माझा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एमएवाडीचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्याकडे पैसे नसताना आज एवढा मोठा कार्यक्रम का मंजूर केलात.